भाजपाने संधी दिल्यास धुळ्यात असे काम करेल की पुढची 50 वर्षे उपयोगी पडतील. शीतलकुमार नवले. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांची 19 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा. इर्शाद जहागीरदार यांची पत्रकार परिषदेत माहिती. जळगाव येथे प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक निर्माण झालं पाहिजे या मागणीसाठी समता सैनिक दलातर्फे लक्षवेधी धरणे आंदोलन. आणि धुळे तालुक्यातील कापडणे येथे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक आणि हृदयविकारावरील व्याख्यान संपन्न. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपातर्फे आपण उमेदवारी करण्यास सज्ज आहोत. पक्षाने संधी दिल्यास पुढील 50 वर्षे धुळे शहरातील नागरिकांना उपयोगी पडतील अशी भक्कम विकासाची कामे मला करायची आहेत. मी जे बोलतोय ते करणारच आणि जे करणार तेच बोलतोय. धुळे शहरात माइलस्टोन ठरतील अशी कामं करणं हेच माझं विजन आहे. आजवर इतरांनी फक्त स्वप्न दाखविले, मला मूर्त स्वरूप द्यायचं आहे असा निर्धार भाजपाचे युवा नेते तथा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती शीतलकुमार नवले यांनी बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्याचवेळी पक्ष जो आदेश देईल तो मान्य करणार अशी भूमिका देखील मांडली. विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून भाजपातर्फे मनपाचे माजी स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले हे इच्छुक आहेत. निवडणुकीबाबत आपली भूमिका आणि शहर विकासाबाबतचं व्हिजन मांडण्यासाठी त्यांनी 16 ऑक्टोबर रोजी साक्री रोडवरील हॉटेल सरगम येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. तसेच आपली विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर केली. यावेळी शीतलकुमार नवले म्हणाले की आमचा नवले परिवार गेल्या 40 वर्षांपासून धुळे शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी महत्त्वाची पदे आमच्या परिवाराने सांभाळून या शहराची सेवा केली आहे. मिल परिसराचा झालेला कायापालट आज आपल्यासमोर आहे. अर्थात यात आमच्या परिवाराचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. शहराच्या व्यापक विकासाचा विचार करूनच आता मी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. आजपर्यंत धुळेकरांनी अनेकांना अनुभवलंय, अनेकांनी अनेक आश्वासने दिलीत, परंतु धुळेकरांच्या समस्या कोणीही सोडवू शकले नाहीत. दररोज नियमित पिण्याचं पाणी देऊ शकले नाहीत. माझ्याकडे या साऱ्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचा मास्टर प्लॅन तयार आहे. त्यातल्या काही बाबी फक्त आज मी आपल्यासमोर मांडत असून असे अनेक विधायक भक्कम कॉन्क्रीट कामांचे डिझाईन देखील तयार आहे. नागरी मूलभूत सुविधा धुळे शहराला सर्वांगीण विकासाची जाण असलेला उमेदवार म्हणून इंजिनियर शीतलकुमार नवले यांची ओळख निर्माण झाली असून त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर डिजिटल आणि छापील पत्रकाद्वारे शहराबाबतचं आपलं व्हिजन मांडलं. यात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यासोबतच बदलत्या काळानुसार इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल सेवा, शहर सौंदर्यावर भर, दळणवळणाच्या सोयीसुविधांचा विचार असा सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे. धुळे शहरातील पांझरा नदीवर प्रस्तावित वॉटरफ्रंट, रिव्हरफ्रंट प्रकल्पात एक भव्य सेंट्रल पार्क विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून पांझरा नदीचं पावित्र्य जपलं जाईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणात देखील भर पडेल. पर्यटन व रोजगार निर्मिती होईल. पांझरा नदी किनारी कल्चरल कम्युनिटी सेंटर आणि कला गॅलरी उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. कुठल्याही शहराचा विकास हा तेथील आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सोयीसुविधा यावर अवलंबून असतो. शहरातील शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथे स्थलांतरित होत आहेत. यासाठी धुळे शहरात अद्ययावत डिजिटल लायब्ररी उभी करण्याचा माझा संकल्प आहे. धुळे शहरातून ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी एसटी बस हा सर्वात मोठा स्रोत आहे. त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकाचा पुनर्विकास आणि सुसज्ज अशा छत्रपती श्री शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. शहरात अतिशय सुसज्ज आणि मुबलक पार्किंग सुविधेसह उभारण्यात येणाऱ्या या बस स्थानकाला रहदारीची उत्तम व्यवस्थाही प्रस्थापित आहे. यासाठी संतोषी माता मंदिराकडून लेनिन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणारा महामंडळाच्या जागेतून नवीन रस्ता करून एकाच वेळेस बस स्थानकाच्या चारही बाजूने रहदारी वळविता येईल. म्हणजेच भविष्यात कधीच ट्रॅफिक जामची समस्या उद्भवणार नाही. शिवाय वेळेचीही बचत होईल. धुळे आणि नाशिकमध्ये दळणवळणाची सुविधा वाढविल्यास शहराला चांगला विकास होऊ शकतो. यासाठी धुळे नाशिक रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे हे 1989 मध्ये स्थापन झालं असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे. हे महाविद्यालय पदवी अभ्यासक्रमासाठी ओळखलं जातं, परंतु काही सुविधांचा येथे अभाव आहे. परिसरातील खदानींमुळे महाविद्यालयाच्या आजूबाजूचा भाग सुशोभीकरणाच्या दृष्टीनं दुर्लक्षित आहे.
जे रुग्णांसाठी आरामदायक वातावरण निर्माण करण्यात अडथळा ठरत आहे। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था नाही, म्हणून धर्मशाळेची आवश्यकता आहे। यासोबतच सार्वजनिक शौचालय आणि परिसराच्या स्वच्छतेची देखील अत्यंत गरज आहे। सध्या स्वच्छतेच्या बाबतीत तिथे समस्या निर्माण होत आहेत, कारण हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं परिसरात नियमित स्वच्छता होत नाही। यावर उपाय म्हणून विकासात्मक कामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी परिसराचं सुशोभीकरण आणि हरित क्षेत्राचा विकास, ज्यामुळे रुग्णांना मानसिक समाधान मिळेल। धर्मशाळा आणि नातेवाईकांसाठी निवासाची सुविधा उभारणे, आधुनिक सार्वजनिक शौचालय उभारणे, स्वच्छता सुधारण्यासाठी हाऊसकीपिंग स्टाफची भरती करणे आणि स्वच्छता मोहीम राबविणे ही कामे केली जातील, अशी माहिती नवले यांनी दिली। धुळे शहराचा चेहरामोहरा बदलून या शहराची चांगली प्रतिमा निर्माण करायची असेल तर उच्च शिक्षित लोकप्रतिनिधीची गरज आहे, जो शहराचा सर्वांगीण विकास साधू शकतो। राजकीय पक्षांनी धुळे शहर विधानसभेचा उमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता हा निकष पाहताना कुणाच्याही हातात धुळेकरांचं भविष्य सोपू नये। धुळ्याच्या जनतेचं भविष्य सुधारू शकेल अशा उमेदवाराची निवड करणं गरजेचं आहे। पैशासाठी राजकारण नाही, तर राजकारणातून मिळालेल्या पदाचा, ताकदीचा मला धुळे शहरासाठी खऱ्या अर्थाने उपयोग करावयाचा आहे। म्हणून धुळेकर जनतेने यावेळी आपल्याला संधी देऊन बघावं। जनतेचा विश्वास सार्थ नाही ठरविला तर स्वतःहून राजकारणातून बाजूला होईल, असंही शीतलकुमार नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। भारतीय जनता पक्षाकडून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत। पक्ष संधी देईल ही अपेक्षा देखील आहे। मात्र उमेदवारीबाबत पक्षाच्या वतीनं जो आदेश दिला जाईल तो अंतिम मानून आपण पक्षासाठी कार्यरत राहू, असं देखील यावेळी शीतलकुमार नवले यांनी स्पष्ट केलं। आज आपण विजन डॉक्युमेंट एक आपल्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडलं आहे। त्याच्यामध्ये खास करून पांढरा रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट असेल, डिजिटल लायब्ररी असेल, त्याप्रमाणे मध्यवर्ती बसस्थानक आणि नाशिक ते रेल्वे जोडणे हा एक विषय असेल। मी आपल्या सर्वांना विजन डॉक्युमेंटची प्रत दिली आहे। त्या प्रतवरती एक QR कोड आहे। तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपण डिजिटल मीडिया आहात, तर तिथून जे मी व्हिडिओज इथे तुम्हाला दाखवले ते व्हिडिओ आपण तिथून घेऊ शकता आणि त्या व्हिडिओमध्येच त्याचं सर्व वर्णन आहे। नक्कीच मला जर आपण आणि जनतेने आशीर्वाद दिला आणि अधिकचे अधिकार दिले तर हे शहर नक्कीच वैभवशाली प्रगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही। भाऊ, आपण कुठल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहात? मी भारतीय जनता पक्ष, माझा पक्ष, त्याच्याकडूनच मी उमेदवारीसाठी प्रयत्न करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। आजपर्यंत मी 33 सभा घेतल्या, परंतु कोणत्याही विरोधकांवर अभद्र टीका टिप्पणी केली नाही। तो माझा पिंडही नाही। विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते मला ओट कटवा म्हणत आहेत। माझा परिचय संपूर्ण धुळे शहराला आहे। धुळे शहरातील सर्व समाज घटकांकडून मला मान्यता आहे। त्यामुळे ओट कटवा ठरलो तर वडजाई रोडवर झाडू मारेल असं म्हणत इर्शाद जहागीरदार विरोधकांवर बरसले। दरम्यान धुळ्याची जागा समाजवादी पक्षालाच मिळणार। समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीतील 2 नंबरचा सर्वात मोठा घटक पक्ष आहे। महाविकास आघाडीतील शिवसेना उभाटाचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत माझी भूमिका मांडली असल्याचं इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार अखिलेश यादव येत्या 19 ऑक्टोबर रोजी धुळ्यात येणार आहेत। जेल रोडवर त्यांची जाहीर सभा होईल, अशी माहिती समाजवादी पक्षाचे संभाव्य उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष गुड्डू काकर, नेते कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना इर्शाद जहागीरदार म्हणाले की चलो बदलाव लाए हे ब्रीद घेऊन समाजवादी पार्टीची वाटचाल धुळे शहरात सुरू आहे। समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव 19 ऑक्टोबरला धुळ्यात येतील। शहरातील जेल रोड येथे सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होईल। सभेला 5,000पेक्षा जास्त महिला पुरुष उपस्थित राहणार आहेत। इंडिया आघाडीकडून समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत, त्यामुळे धुळे शहराची जागा ही समाजवादी पार्टीलाच सुटेल असा विश्वास जहागीरदार यांनी यावेळी व्यक्त केला। धुळे शहराचे सर्व नागरिकांना आपण पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की 19 तारखेला सकाळी 10 वाजता जेल रोडला समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अखिलेशजी यादव हे महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे उमेदवार म्हणून माझ्या सभेला येत आहे।
तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी ह्या सभेला यावं आणि धुळे शहर बदलण्यासाठी जे माझं विजन आहे ECD, E म्हणजे रोजगार, C म्हणजे भ्रष्टाचार मुक्त आणि D म्हणजे डेव्हलपमेंट, या तिन्ही विषयांवरचे माझे विचार मी त्या ठिकाणी मांडणार आहे. धुळे शहर कसं बदललं जायला पाहिजे आणि धुळे शहराची प्रगती कशी व्हायला पाहिजे हे आव्हान मी त्या ठिकाणी लोकांना करणार आहे. तर माझी सर्व धुळे शहराच्या नागरिकांना विनंती आहे, आपलं शहर बदलणारे ह्या लढाईमध्ये आपण एक वारकरी म्हणून सामील व्हावं आणि ही लढाई पूर्वताकडे घेऊन जाता येईल आपल्याला आणि धुळे शहराला चेहरा मोहरा बदलायचं आपण काम करू, एवढं मी आवाहन करतो. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव शहर महानगरपालिकेसमोर समता सैनिक दलाच्या वतीनं प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक निर्माण झालं पाहिजे या मागणीसाठी राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांच्या नेतृत्वात लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं. जळगाव शहरातील तत्कालीन नगरपालिकेने 2000 साली गट नंबर 220 या जळगाव मनपाच्या मालकीच्या क्षेत्रावर नागपूर येथील असलेली दीक्षाभूमीची प्रतिकृती जळगाव शहरात निर्माण झाली पाहिजे या प्रामाणिक हेतूने भूमिपूजन करण्यात आलं. या क्षेत्राला लागून बौद्ध आणि इतर आंबेडकरी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. याच ठिकाणी दीक्षाभूमी प्रतिकृती निर्माण होणं अपेक्षित होतं, परंतु आज भूमिपूजन होऊन तब्बल 25 वर्षे झाली तरी देखील दीक्षाभूमी स्मारक तयार झालं नाही. यासाठी समता सैनिक दलाच्या वतीनं अनेक वेळा मागणी करण्यात आली. मनपात वेळोवेळी यासाठी आर्थिक तरतूद केली जात आहे असं दर्शविलं जातं. महानगरपालिका बरखास्त होण्याच्या काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महापौर यांनी यासाठी 5 कोटींचं बजेटचं पत्र दिलं. या संदर्भात नगररचना विभागाला पत्र लिहिलं. या पत्राचा पाठपुरावा केला, त्यावर काहीही हालचाल झाली नाही. जळगाव शहरातील इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री तत्परतेनं काम करतात, परंतु बौद्ध समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काहीच हालचाल करीत नाही. जर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर जळगाव शहरासह महाराष्ट्राच्या समस्त आंबेडकरी समाजाला संघटित करून जळगाव शहर पालिकेवर भव्य जनआंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा यावेळी विजय निकम यांनी दिला. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी समता सैनिक दलाच्या वतीनं लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं. समता सैनिक दलाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी माजी महापौर सौ जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्र सोनवणे, साहित्यिक जयसिंग वाघ, आदिवासी मोर्चाचे अरुण मोरे, अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दिली. यावेळी आंदोलनस्थळी जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी अमृतकर यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारकाचा विषय मार्गी लावण्यात येईल, यासाठी आंदोलकांची व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी मनपा अधिकारी यांना प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारकाचं निवेदन देण्यात आलं. आंदोलन यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे, पाचोरा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, भडगाव तालुकाध्यक्ष रामदास जावरे, पदाधिकारी भीमराव निकम, गौतम सोनवणे, सुधाकर बाविस्कर, दिगंबर सोनवणे, विनोद निकम, विजय साळवे, संजय सपकाळे, अमर गायकवाड, मिलिंद निकम, आनंदा सोनवणे, राजू सपकाळे, भिका बालेराव, सुखदेव सपकाळे, अशोक सोनवणे, निकम अण्णा सोनवणे, रवी सोनवणे यांनी परिश्रम घेतले. जळगाव शहरातील नागरिक व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. केंद्रीय खेळ क्रीडा मंत्रालय अंतर्गत माय भारत, भारत सरकार व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक व हृदयाचे आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर शाळकरी मुलांची बौद्धिक पातळी वाढावी यासाठी आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नैसर्गिक आपत्ती व आरोग्याची काळजी अंतर्गत हृदयाची घ्यावयाची काळजी व उपचार यासाठी भारत सरकार देशभर जनजागृती मोहीम हाती घेत असून जनजागृती करीत आहे. धुळे जिल्ह्यात मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एकूण 100 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रभाकर शिंदे समादेशक तथा नियंत्रक अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे रूपदास सोनवणे सहाय्यक समादेशक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक सुनील शिरसाट, पोलीस नायक अशोक सोनवणे, पोलीस शिक्षक विठ्ठल लावेराव, सोमनाथ सोलनकर यांनी आपत्तीबाबत जनजागृती केली.
मुलांना सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि प्रात्यक्षिकं देखील करून दाखविली. प्लास्टिक बोटल एकमेकांना बांधून त्यात थर्माकोलचे तुकडे टाकून चौकोनी थर्माकोल तुकडे वापरून कमी खर्चात आपत्तीच्या काळात आपण स्वतःचं रक्षण आणि इतरांचा जीव वाचवू शकतो. प्रथमोपचारासाठी शाळकरी मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. आग लागली असता आग कशी आटोक्यात आणावी यासाठी पुरेशा साधनसामग्रीसह प्रात्यक्षिके करून दाखविली. दुसऱ्या सत्रात डॉक्टर योगेश पाटील, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका धुळे यांनी हृदयाचे आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी यावर दीर्घवेळ शाळकरी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितलं. आपल्या कुटुंबात आईवडील यांना BP, शुगर किंवा कुठलाही गंभीर आजार असल्यास महानगरपालिका धुळे येथे माझ्याशी संपर्क साधावा असं निक्षून सांगितलं. दैनंदिन आहार, पायी फिरणं यासारखे उपाय सुचविले. तसेच एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होत असल्यास प्रथमोपचार कसा करावा यासाठी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन डॉक्टर DM आखाडे, अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांनी केलं. कार्यक्रम हा माय भारत धुळे सरकार जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कापडणे येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांनी असे विशेष कार्यक्रम आमच्या शाळा परिसरात राबवित राहावे असं मत शशिकांत बदाने, अध्यक्ष नवजीवन विद्याविकास मंडळ कापडणे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर DM आखाडे यांनी विशेष कामगिरी बजावली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन योगेश कुलकर्णी आणि आभार रोहन मोरे यांनी मानले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.